हॅलो गाईज, मी तुमचे सर्वांचे स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आता उद्या आहे ना, रविवार असल्यामुळे आहे ना, मम्मी इडली बनवतीये. तर इडली साठी आता मम्मीची तयारी चालू आहे. आता संध्याकाळचे किती 7 वाजले वाटतं, नाही 8 वाजले. तर आता मम्मी आहे ना, इडलीसाठी काय ते गाळावं लागतं वाटतं, ते भिजवते. तर थांब, मला काही माहित नाही, मम्मीलाच विचारू आपण काय आहे ते सगळं. मम्मी सांग बरं, हे काय आहे? आता हे तांदूळ आहे. बर, हे तांदूळ आहे, हे उडदाची डाळ आहे. एवढं डाळ आहे. हम्म. हा, याला सकाळी भिजू घातलं होतं पाण्यामध्ये. हे डाळीला पण भिजू घातलं होतं. कधी आज सकाळी का? आज सकाळी हम्म, डाळीला भिजू घातलं हम्म, आणि तांदूळला पण स्वच्छ पाण्यानं धुवून हम्म. भिजू घातलं. हो का? आता ही उडदाची डाळ आहे, याचे टरकल काढून घेतले धुवून. हा. उडदाची डाळीचे टरकल म्हणजे काढून घेतले. काळी होती म्हणून आता पांढरी दिसते आहे ना? हा. हम्म, याचे टरकल काढून घ्यावं लागत, चांगले स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे 2-3 पाण्यानं. हम्म, ही डाळ तांदूळ पण धुवून घ्यायचं. मग त्याच्यानंतर दोन्ही मिळून मिक्सर मध्ये थोडं थोडं दळून घ्यायचं, थोडं थोडं टाकून अर्ध. आता मिक्सर मध्ये टाकणार आहे काय मग तू हे? हा, ते मिक्सर मधून टाकून हम्म, आता हे मिक्सर मधून दळून घ्यायचं हा हा, चांगलं बारीक. एकदम बारीक केलं लगे? आणि असं मीडियम दळायचं, थोडं एकदम बारीक नाही दळायचं, ठोसर थोडं राहतं ते रवेदार. हा हा. म्हणजे स्वच्छ धुवून धावून असं भिजू घालून हे बनवून घ्यायचं. आता याला मी मिक्सर मधून काढून घेते. आता हे काढून घेतलेच नंतर उद्या बरं, सकाळी- मिक्सर इकून चालय, सांडर नाही नेलं तू? नाही नाही का? सांडत नाही ती, त्याला हे आहे ना रबर वायसर. वायसर. हा, वायसर. आता आपल्या मिक्सरचा आवाज तर इतका मोठा आहे ना, हेलिकॉप्टर सारखा. असं दळताना थोडं याच्यामध्ये पाणी टाकायचं, असं घट्ट होऊन जातं ती. बापरे, किती घट्ट झालं ते. म्हणजे थोडं पाणी टाकायचं, मग चांगलं बारीक होतं ती. घेते त्यात आंब्यातून पाणी. पाणी देऊ का? असं थोडं पाणी टाकायचं, हम्म. मस्त चांगल्या पैकी दळून घ्यायचं. तर काही आमच्या मिक्सरचा आवाज तुम्ही ऐकला असाल, खूप जबरदस्त आवाज आहे आमच्या मिक्सरचा. हे असं दळून घ्यायचं सगळं. हे असं दळून घ्यायचं. किती पतलं झालं ते. हा, मग हे असं दळून घ्यायचं. दळल्याच्या नंतर त्याला पातेल्यामध्ये टाकून द्यायचं. त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि खाता सोडा टाकायचं, ठेवून द्यायचं. मग उद्या सकाळी बनवायचं. मग इडली उद्या खाणार समजा. इडली पण बनवू शकतो तुम्ही, डोसा पण बनवू शकतात, तसं काही नाही. आपण आता उद्या इडली खाणार समजा, नाही का? हा. आता कसं दररोज भाजीपोळी खाऊ जीवावर येऊन जातं ना, कंटाळा करतात सगळेजण. म्हणतात की थोडं हलकं पण खायला पाहिजे बा. दररोज काय भाजीपोळी खायचं, कंटाळा येऊन जातो मग खाऊन. उद्या संडे पण आहे. दिवशी संडे आहे ना, उद्या सुट्टीच्या दिवशी मग थोडं हलकं खायचं. कधी इडली, कधी डोसा, कधी खमण ढोकळा, कधी असं बनवून खायचं. हा, मग आता तू उद्या खमण ढोकळा नाही बनवणार का? आता उद्या खमण ढोकळा बघा ना, बनवा ना. मला आवडत, तू लय दिवसापासून म्हणते बनवते पण कधी बनवते काय माहिती. बघू उद्या बनवू आपण. थोडं हे बनवू. तर काय, आमच्या इथे ना नानी पण आलेली आहे. नानी, तुला आवडतं इडली? हो. का? तुम्ही कधी बनवली होती इडली गावाकडं? आमच्यात वेळच नसतो म्हणाले इडली बनवायला. वेळ नसतो? हसू लागली नानी. सांग ना. अरे बाप्पा, मला वेळेवर मिक्सर आणतात. तर नानी, तुम्ही कधी बनवली होती इडली? जेव्हा टाइम मिळते तेव्हा बनवते मामी. हो, शेतात जावं. शेतात जावं लागतं. लावते.
मामी बनवती वेळ भेटत नाही. ते. बर झाली आपली वाटतं तयारी. आणखीन हे किती बाकी आहे असं? हे सगळं दळून घ्यायचं ना. नानी, तू तुझ्या मुलीला कसं हे शिकवलं इडली ते? तसं तुला काय येतं एकदम चांगलं बनवता? डाळ आता बरं, हातावरच्या पोळ्या येत्या मग नानीला? मांड्या. हातावरच्या पोळ्या करतो. जमते एकदम भारी. हो. हाताच्या पोळ्या. आणि नानीला आहे ना शेपूची भाजी पण लय मस्त येते. आहे की नाही? मम्मी ऐक ना, तुला हे इडलीवरून कोणाची आठवण आली का? हो, कोणाची? पुरतीची. काय करतो? आठवण आली मला. काय काय करतो तेव्हा? इडली बनवली का सकाळी सकाळीच उठतो हो. आणि सकाळी सकाळी उठतो, मला म्हणतो मम्मी आज काय बनवलं? मला वास येऊ लागलं. इडली बनवलं का तू? म्हणलं हो, इडली बनवलं. चोरून चोरून लपून लपून खातो, दराच्या मागे लपतो. मग तो आला की लगेच असं हे कच्चं पण जर असलं तर असं असं बोटानं असं चाटून पाहतो लय चोखून. मग तो लय भाग लागू राहिला मम्मी. मी म्हणते कच्चं काय खातो तू? इडली बनलेली खाय ना. घाई नुसतं घाई राहते गडबड त्याला. राहते, त्याला खायची लय गडबड राहते. त्याला खूप आवडते इडली. हा, त्याच्यामुळे मग ते काय करतो, पूर्ण सांबर गिंबर वगैरे काहीच बनवून देत नाही. कच्चच खायचे प्रयत्न करतो तो. तर काहीच ते पृथ्वीचं आहे ना, तो सध्या काही इथं नाहीये. तो गुजरातला आहे. गुजरातला पारोल युनिव्हर्सिटी मध्ये तो इंजिनिअरिंगला ऍडमिशन आहे त्याचं. तो तिकडे गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्हीच असतो, मम्मी, मी, पप्पा, आणि आम्हीच आता बनवतो. आता तो कधी येणार आहे काय माहिती, त्याला पण बोलवणं पडणार आहे. पण तो माझा ब्लॉग बघन तर तो म्हणून यार मला सगळे मिस करत आहे, सगळे माझी आठवण काढत आहे असं म्हणून तो. तर काहीच नानीला आहे ना काहीतरी मराठीमध्ये कोणतं तरी पंचमीचं काहीतरी गाणं म्हणायचंय. तर म्हणती हो. येतं. बर म्हण बर. गाणं आहे. गेना गेना भाभी पटल्यांचे जोडे गेना गेना भाभी पटल्यांचे जोडे. तर नानी आता आपण झोपून जाऊ, कारण की आपल्याला उद्या इडली खायची. हो ना, हा, त्याच्यामुळं. सकाळी लवकर उठायला लागेल. हा, तर काहीच उद्या आहे ना सकाळी उठल्या उठल्या मी पहिले इडली खाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझा हा ब्लॉग कंटिन्युअसली बघत राहा. हो. ठीक आहे? हो. हा, बाय बाय, गुड नाईट. आता मी झोपतो, पण उद्या सकाळीसाठी हा व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघतच राहा, तुमच्यासाठी नाही गुड नाईट. ठीक आहे? तर काही झोपाचा प्लॅन तर केला होता मी, पण मला अचानक आठवलं की आज आमच्या काकूच्या बाजूचे जे काकू आहे ना त्यांच्या इथं ब्रह्मकमळ असं ओपन होणार होतं आणि ते बघायचं होतं मला. अचानक आठवलं तर मी बाहेर आलो. अरे बापरे, खरंच किती भारी झालं बघा. काय ते 3 फुलं झाले, 1 2 3. उद्या पण आणखीन खुलणार आहे गाईस. तर याचं वैशिष्ट्य असं आहे फुलाचं की हे श्रावण महिन्यामध्येच येतात आणि हे फक्त रात्री 1-2 तासच म्हणजे असं ओपन होतं हा फुल आणि 12 वाजता परत बंद होऊन जातो. तर आता आहे ना त्याची पूजा करायची आहे. ही पूजेची थाळी तयार केलेली आहे. याच्यामध्ये दिवा घेवा लावा. तर काकू आलेलं आहे. काकू आता पूजा करणार आहे. अगरबत्ती आणि पूजा करायला लागते घ्यायची. कोणी कोणी अभिषेक पण करतं, पण मग तर काहीच अशा प्रकारे पूजा संपन्न झालेली आहे. आता मी खरोखर झोपणार आहे बरं का, आता नाही उठणार. तर काहीच गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी उठलो आणि उठल्याच्या नंतर इडली खायची होती, पण इडली खायच्या अगोदरच मला एक काम लागलं. ते काम म्हणजे पडदे काढायचे होते. मम्मीचं 2-3 दिवसापासून सुरू होतं की पडदे धुवायला दे, पडदे धुवायला दे. हे बघा किती पडदे घेऊन बसली, 2-3. टाकणार ना वॉशिंग मशीन मध्ये. 2-3 दिवस सांगणार दरवाजे पडदे धुवायचे. ते काढूनच देत नाही मला. ते नाही आला असं बांध. त्याच्यामध्ये इडली झाली का? वाव, मी उठायच्या अगोदरच इडली झाली गाईज. फायनली इडली बनलेली वाटतं. हा, हे बघा इडली तयार झालेली आहे. आता मला पटकन दिशा आंघोळ करावं लागेल. आंघोळ करून इथं आणखीन अर्धी झाली, अर्धी बाकी आहे ना. हे पडद्याला असं कोण केलं?
म्हणजे असे बांधून टाकावं लागत ना त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन मध्ये. असे मोकळे नाही टाकावं लागत. नाही तर सगळं मध्ये येऊन जाईल, फुटून जाईल. बांगड्या आहे की नाही बांगड्या. एकडे निघून जाईल ना सगळे हे. त्याच्यामुळं मग असं बांधून टाकावं लागत वॉशिंग मशीन मध्ये. सगळे बांधायचे आहे ना. पप्पा कुठे गेले सकाळी सकाळी? फिरायला गेले सकाळी पप्पा. हो का, आले वाटतं बाहेर आहे ना. बरं आले पप्पा. तर काहीच पप्पा फिरायला गेले होते, बाहेर फिरून आले. आज संडे असल्यामुळे पप्पा फिरायला जातात. संडे असल्यामुळे थोडा उशीर झाला पप्पा फिरायला जायला, पण तरी पण ते फिरून आले. मी पण लेटच उठलो संडे असल्यामुळं, कारण की बघा ना पार लगे 9 वाजता उठलो की. पाणी आण बर मला एक गिलास. बर. तुम्ही पण तर सकाळी फिरायला जात जा. बरं हे काय आणलं पप्पा नवीन? मशीन आपले काय मशीन गन वाटतं इथं. मम्मी कुठं बाहेर जात नाही ना. मम्मी फिरायला जात नाही त्याच्यामुळे मम्मी मम्मीला घरी, घरच्या घरी. हे असं इथं डोक्याला नाही लावायचं. टेम्परेचर ती पाठीची मालिशी करायची आहे ती. अहो कसं आहे दाखव. अरे गाडीत आणली पण गाडी स्टार्ट होत नाही. पकाणी होणार. हा. असं चालू येतोय. असं चालू होतोय मशीन. आता हे पप्पा फिरून आले, आता मी थोडी मालिशी करून घेते त्यांची पायांची. त्यांची पाय खूप दुखू लागले. पण कसं दाखव. असंच दाखव ना हातावरती. असं बाकी त्यांना बघा असं मालिशी करायचं. व्हायब्रेट होत ते. हाताला मुंग्या जर येत असेल ना तर मग यानं थोडी मालिशी करून घ्यायची, मग मुंग्या येत नाही हाताला. पप्पा ना हे बघ हे मशीन नाही ते समोरची हे म्हणते त्याला. काय ते मशीन एकच आहे ना. हे काय आहे मग? हे समोरच असतं ते चेंज. हे वेगवेगळे आहे, मग वेगवेगळे मालिशी करायची. पडदे इकडे घेऊन आली, ते टाकायची नाही वॉशिंग मशीन मध्ये. चल ना तू टाकून ये पडदे. चला तर पडदे धुवायला टाकते मी. झालं का पडदे टाकलं? बस होईल ना तितकं. आता प्रोग्राम तो सेट कर. तर अगोदर लिक्विड टाकून घ्यायचं ना. कसं टाकू? बल्की मध्ये? बल्कीच घ्यावं लागेल. बल्कीच. सोफा कव्हर, ब्लँकेट, बेडशीट, कॉटन याच्यातच. स्टार्ट. हाय बरोबर. आता त्याला 1 घंटा लागणार आहे. चलो फिरतात ते लगेच चालू वजा. आलं पाणी, आलं इथं पाणी आलं कपडे धुण्यासाठी. आता तर काय, आता मशीन स्टार्ट झालेली आहे. कपडे धुवून निघून जाईल, सुकून पण जाईल. चला आपली इडली झाली का? पण मग आता मी आंघोळ करतो. मी आंघोळ नाही केलेली त्याच्यामुळे मी काही इडली बसायच्या तयारीत नाहीये. काय झालं? काय म्हणते? आता इडली सोबत खायला काय बनवायची? सांबर बनवायचं का शेंगदाण्याची चटणी बनवायची, आमटी बनवायची का हे बनवायचे?
खोबरी चटणी. आता काही पण बनव, काय आपल्याला जे आवडतं ते बनवायचं. बनव, काही मी आंघोळ करतो आता पहिले. तर गाईज मी आंघोळ करतो. गाईज फायनली मी आंघोळ करून आता रेडी झालेलो आहे. आणि आता आपण ओळ्या इथं स्वयंपाक रूम कडे काय काय रेडी झालं. हे डोसा बनवलं, हम्म. हे सांबर, हे सांबर, वरण. ही शेंगदाण्याची आमटी हा. किंवा खोबरी चटणी पण बनवू शकतो आपण. आता मला लगेच खावट लागलं. माझे हात दोन्ही पण खराब नाही करा वाटत आहे. जसं पण खाऊ लागलं. आता लगेच जेवून घेतो. आता हा, जेवण करून घेतो. मला मेहंदी लावायची पहिले. चला आता मेहंदी लावून देत तुला. पांढरा झालो गाईज मी. नाही, पांढरा नाही झालो, पण भुरका झालो. वाटतं का माझे केस पांढरे पांढरे कुठे दिसते का? नाही, लावून घेतो तरी पण कलर. तर गाईज आता मेहंदी लावायला सुरुवात झालेली आहे. आता माझे केस एकदम चमकदार चमकन उन्हामध्ये, आहे की नाही? उन्हामध्ये आता छान पैकी दिसन. आता असे चमक चमकते ते असे. तर गाईज ज्या गोष्टीची कालपासून तयारी चालू होती, काल रात्रीपासून, ते आता फायनली रेडी झालेलं आहे. आणि मी आता जेवण करण्यासाठी बसलेलो आहे. ते म्हणजे इडली सांबर. हे आहे इडली, हे काय सांबर, आणि हे वरण. आणि परत मम्मी नाही ना, त्याचबरोबर डोसा सुद्धा बनवलेला आहे. तर पप्पाचं जेवण स्टार्ट आहे. तर पप्पाला विचारू आपण कसं झालं पप्पा हे सगळं. खूप छान झालेले, एकदम भारी. नंबर 1 टेस्ट. तर हा आहे मम्मीच्या हाताचा जादूचा कमाल. हे दोन हातो का कमाल, आहे की नाही? या दोन्ही आताच काम आले. तर गाईज आता मी फायनली स्वतः टेस्ट करतो आणि जेवण करतो. त्याच्यानंतर भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय.